आश्रय विश्वगुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरुकार महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि हरि जय
माधवा हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा सर्व राही संत संगती सुख नको राही संगती राही संत संगती सुख नको मनी भाव नवंचित याला हो नवंचिताला कबू नको नवंचिताला कबू नको नवंचिताला कबू नको नवंचिताला कबू नको अगते नचली बाजी सत्ता सदाराई पुढे संचित जाई पुढे संचित जाई तुका म्हणे तय्यम आज्ञा 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 सब हा काळा से सगळ्या
गायन सम्राट आदरणीय नवनाथ महाराज गीते त्यांना साथ करते गायन सम्राट आदरणीय शुभमजी महाराज बनकर आणि गोड मृदुंगाची साथ करते मृदुंग मार्तंड आदरणीय दीपकजी महाराज खराच हेलो हेलो रे तब तो
विठ्ठला
जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू अपुले सहित आहे तीर्थयात्रा जाय चुकू नको जव हा काळ असे तुरी ठेला तव तू हरी हरी गाय ऐकविला मनी भावदवनी भला न वंचे त्याला चुकू नको जोडोनी धन न घाली माती ब्रह्म ब्रह्म पूजन यती सत्याच्या हृदया बुद्धी सासाती चुकू नको दशायन वागणी अंगी पांगिला नभे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी काही संत संगती चुकू नको जव हा काळ असे तुरी ठेला तव तू हरी गुण गाय ऐकविला मनी भाव भला न वंचे त्याला चुकू नको मग तेथे नचले काही सत्ता ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल वाही तुका आज्ञा जव हा काळ असे तुरी ठेला तव तू हरी हरी गाय ऐकविला मनी भाव दवनी भला न वंचे त्याला चुकू नको विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 श्री पांडुरंग हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 श्री पांडुरंग विठ्ठल जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू अपुले सहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो
नमस्ते शारदादेवी सरस्वती मते प्रदे वसत लोका श्री राम शरण मीठे तुझे पाय काय शिव्यावतार धरून त्रैलोक्य समाज करी मागे जब हे सकळ सिद्ध आहे हा तव तू आपुले सहित पाहि प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदाना करता या चिंतना करता या सेवे करता या विचार पुष्पा करता या संकीर्तन सोहळ्या करता जो अभंग आपल्या सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवलाय तो अभंग याची आवड भूतलावर जन्माला आलेला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड रिजवणारे देव मान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांचा 5 चरणाचा तुम्हा आम्हाला संबंध जीवाला शिकवणारा अभंग या सेवे करता निवडला अभंग जो निवडला तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा कोणा बोलत चला मी तुमच्या घरातला आहे तुम्ही माझ्या घरातले असं समजून मला प्रतिसाद देत चला कथा आणि कीर्तन हे संवादात्मक असलं पाहिजे भक्ताने विचारावं आणि श्रोत्यांनी सांगावं असं जर कथा आणि कीर्तन जर असलं तर कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट होत असते आणि कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट झाली की कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट व्हावी याकरता मला प्रतिसाद देत चला विठ्ठल विठ्ठला अभंग निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे कोणाचा आहे असं बोलत चला अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे निवडल्या अभंगाचे चरण 5 या 5 चरणांपैकी 4 चरणामध्ये तुमचा आमचा ऐश्वर्यरूपी काळ सार्थकी लागलाच पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला शिकवतात की बाबा हे करण्याकरता चुकू नको हे करण्याकरता चुकू नको हे करण्याकरता चुकू नको आणि हे करण्याकरता चुकू नको जर आयुष्यभर ते करण्याकरता आपण जर चुकलो तर काय होईल याचा परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मग तिथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यम आज्ञा मग जो काही ऐश्वर्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय त्या ऐश्वर्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना मिळालेला जो ऐश्वर्यरूपी काळ आहे तो सार्थकी लागलाच पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतात आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं काम करतात विठ्ठल विठ्ठला अशा अशाचा एक सरळ सरळ सोपा सोपा नाट प्रकरणातील अभंग या सेवेकरता या चिंतनाकरता या कीर्तनाकरता या विचार पुष्पाकरता आपण सर्वांच्या समोर मांडलाय या सेवेला या चिंतनाला या विचार पुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार्थ नाही वक्त्याचं कर्तव्य असं तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो हा कार्यक्रम कशा निमित्त आहे किम निमित्ताने प्रत्येकाला ज्ञाते प्रत्येकाला माहिती प्रत्येकाला कल्पना प्रत्येकाला ठाऊक आहे पण तरी सुद्धा सांगणं हे सांगणारच किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो आज या ठिकाणी आदरणीय वंदनीय आदरणीय रामनाथ नागुशेठ पालवे त्यांच्या हुद्द्यावरती काम करत असताना रेल्वे सेवेमध्ये रुजू असताना त्यांचे सेवेचे वर्ष संपुष्टात आले सेवेचा काळ संपुष्टात आला आणि आजच्या दिवसाला ते सेवानिवृत्त झाले आतापर्यंत केलेले काबाड कष्ट
रेल्वे विभागामध्ये काम करत असताना केलेली धावपळ, केलेली पळापळ आजच्या दिवसाला त्यांच्या जीवनातली स्थिर झाली. आता इथून पुढचा आयुष्यरूपी काळ त्यांचा शांततेचा आणि संयमाचा आयुष्यरूपी काळ आहे. पण या सेवेतून निवृत्त होत असताना, सेवेचा त्याग करत असताना, या सेवेचा त्याग काहीतरी पारमार्थिक दृष्टिकोनातून झाला पाहिजे. जशी आयुष्याची सुरुवात गोड पद्धतीने झाली, किंबहुना या सेवेची सुरुवात गोड पद्धतीने झाली. कुटुंबामध्ये सेवा मिळाल्यानंतर, हे काम मिळाल्यानंतर, ही नोकरी मिळाल्यानंतर कुटुंबातल्या माणसांना जसा आनंद झाला होता, तसं या सेवेतून निवृत्त होत असताना सुद्धा अगदी पारमार्थिक दृष्टिकोनातून आनंदमय वातावरणामध्ये या सेवेची निवृत्ती व्हावी ही अपेक्षा मनामध्ये ठेवून केलेला हा सुंदर असा कीर्तन सोहळ्याचं आयोजन. विठ्ठल विठ्ठल या सेवानिवृत्त सोहळ्याच्या निमित्ताने जो कीर्तन सोहळा संपन्न होतोय, एक दिवसीय दैदिप्यमान कीर्तन सोहळा पूर्णत्वाच्या दिशेला जातोय. या कीर्तनाकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळे दिग्गज रत्न दिग्गज मंडळी इथपर्यंत पोहोचले. या कीर्तनाकरता जे उपस्थित आहेत ते गोड गळ्याचे धनी माझे दोनही जीवलग मित्र. या कीर्तनातील पहिली पंचवटी ज्यांनी गोड पद्धतीने गायली ना आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं असे गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे माझे जीवलग मित्र, अवघ्या कमी काळात आणि कमी वेळात आपल्या गोड आवाजाच्या माध्यमातून, गोड गायनाच्या साधनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला गवसणी घालणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय शुभमजी दादा बनकर या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. दादांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने या कीर्तनातील पहिली चाल ज्यांनी गोड पद्धतीने गायली आणि चाल सुरू झाल्यानंतर ज्यांनी आपल्या सगळ्यांचं लक्ष, आपल्या सगळ्यांचे मन वेधून घेतले असे गोड गळ्याचे धनी माझे जीवलग मित्र आदरणीय वंदनीय नवनाथजी महाराज गीते ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तुमच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. इकडे माझ्या डाव्या हाताला जे गोड मृदुंगाची साथ करतायत, अवघ्या कमी काळात आणि कमी वेळात आपल्या गोड मृदुंग साधनेच्या माध्यमातून, गोड मृदुंग सेवेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील सुरते सज्जनांचे मन ज्यांनी वेधून घेतलेत आणि आज आपल्या सिन्नर तालुक्याचं नाव संबंध महाराष्ट्रभर ज्यांच्या मृदुंग साधनेच्या माध्यमातून पोहोचतंय ते आदरणीय वंदनीय दीपकजी महाराज खरात ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. गावातील सगळं ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, बहुतेकांचे नाव मला परिचित आहेत आणि बहुतेकांचे परिचित नाहीत, पण एखाद्याचं घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच जण माझ्या जीवाच्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. विनेकरी बाबा वंदन करतो. आमच्या दीपक महाराजांची थाप असेल, शुभ महाराजांचा आवाज असेल, नवनाथ महाराजांचा आवाज असेल आणि माझी येड्या धाड्याची थोडीफार बडबड ही गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत माझे जीवलग मित्र सागर साऊंड सिस्टीमचे संचालक आदरणीय वंदनीय आमचे सचिन भाऊ, गोड त्यांचे साऊंड सिस्टीम आहे. खऱ्या अर्थाने मुंबई भागात जर गेलं तर सचिन भाऊंचं नाव आदराने अनेक मंडळी घेतात. मुंबई भागात गेल्यानंतर तिकडे काय साऊंड सिस्टीम कमी आहे का? अजिबात नाही. पण आपल्या सिन्नर तालुक्यातलं एक वैभव, सिन्नर तालुक्यातला एक साऊंड सिस्टीमचा संचालक मुंबईपर्यंत सिस्टीम ऑपरेटिंग करण्याकरता जातोय ही आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे मंडळी, स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. गोड त्यांनी डेकोरेशन केलंय. तुमच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आदरणीय वंदनीय आंधळी महाराज खऱ्या अर्थाने खंबाळ्यावरून इथपर्यंत येऊन पोहोचलेत, तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने गोंद्यावरून माझे जीवलग मित्र इथपर्यंत येऊन पोहोचलेत, नवनाथ भाऊ, पंढरी भाऊ, तुम्हाला दोघांनाही वंदन करतो. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाकरता माझ्यावरती नितांत प्रेम करणारे खंबाळे गावचे पोलीस खात्यामध्ये जे कार्यरत होते ते PSI आंधळे साहेब तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत, तुम्हालाही वंदन करतो. समोर बसलेली पुरुष मंडळी, समोर बसलेल्या माता मावल्या, खऱ्या अर्थाने या संपूर्ण पालवे कुटुंबावरती, पालवे परिवारावरती प्रेम करणारे सगळे नातेवाईक मंडळी, राजकीय क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सगळेचे सगळे मान्यवर मंडळी सगळे इथपर्यंत येऊन पोहोचला. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. खऱ्या अर्थाने गोड सुंदर नियोजन या ठिकाणी रेखाटलेलं आहे आणि या गोड आणि सुंदर नियोजनामध्ये ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आलाय ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे पाईक, धुडवड गावचं भूषण आदरणीय वंदनीय आमचे सुभाषराव आव्हाड, त्यांनी प्रेमाने आपुलकीने मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या प्रसंगी राहुल महाराजांचीच कीर्तन रूपे सेवा संपन्न झाली पाहिजे हा हेतू दोन जणांच्या मनाचा होता. आदरणीय वंदनीय भगवानराव साबळे आणि आदरणीय वंदनीय सुभाषराव आव्हाड यांच्या दोघांची इच्छा होती की सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने राहुल महाराजांचंच कीर्तन झालं पाहिजे. दोघांच्या आपुलकीने, प्रेमाने, खऱ्या अर्थाने
या सेवेचा योग मज पामरापर्यंत येऊन पोहोचलाय. दोघांच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. खऱ्या अर्थाने सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. दिग्गज महाराज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेत. खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. माझ्यासोबत झालेले आमचे निखिल महाराज खालकर त्यांनाही वंदन करतो. ज्ञात अज्ञात सगळे श्रोते सज्जन मंडळी सगळ्यांच्या चरणाला वंदन आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा कीर्तन सोहळा पूर्णत्वाच्या दिशेला जातो. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरामध्ये जो काही आयुष्यरूपी काळ पडलाय, जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो काही आयुष्यरूपी काळ तुम्ही आम्ही उपभोगतोय, त्या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना 4 टप्पे सांगितलेत. बारकाईने ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 4 टप्पे सांगितलेत, 4 आश्रम सांगितलेत. आणि त्या 4 आश्रमामध्ये जीवन जगत असताना ज्या त्या आश्रमामध्ये ज्या त्या पद्धतीने आपण वावरणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. विठ्ठल गणितानुसार विचार जर केला तर शतवर्ष किंवा 100 वर्ष आयुष्य तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलं. अलीकडच्या काळामध्ये कमी कमी होत चालले तो भाग वेगळा, पण शास्त्रकार वर्णन करतात, सुभाषितकार वर्णन करतात की तुमच्या आमच्या पदरात जो आयुष्यरूपी काळ पडलाय तो आयुष्यरूपी काळ म्हणजे 100 वर्षाचा 100 वर्षाचा. कलियुगामध्ये तुमचं आमचं प्रत्येकाचं आयुष्य 100 वर्षाचं. या 100 वर्षामध्ये 4 टप्पे सांगितलेत. 1 ते 25 1 टप्पा, 25 ते 50 2 टप्पे, 50 ते 75 तिसरा टप्पा आणि 75 ते 100 चौथा टप्पा. या 4ही टप्प्यांना शास्त्रामध्ये वेगवेगळे नावं सांगितले, 4 आश्रम सांगितले. पहिला आश्रम सांगितलाय ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आश्रम सांगितलाय गृहस्थ आश्रम, तिसरा आश्रम सांगितलाय वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आश्रम सांगितलाय संन्यास आश्रम. विठ्ठल विठ्ठल या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती जीवन जगत असताना जे काही शास्त्रकारांनी सांगितले ते अनुभवणं, त्याला सामोरं जाणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. पहिला आश्रम सांगितलाय ब्रह्मचर्य आश्रम. त्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तुम्हाला आम्हाला विद्या जेवढी ग्रहण करता येईल, जेवढं काही शिकता येईल, जेवढं काही ज्ञान मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवावं, हा नियम ब्रह्मचर्य आश्रमाचा आहे. बालपणापासून जेवढं काही आपल्याला आत्मसात करता येईल, मग आई वडिलांपासून आत्मसात करत शालेय शिक्षणापर्यंत जेवढं काही तुम्हाला आम्हाला मिळवता येईल, मग आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या जेवढं काही मिळवता येईल तेवढं मिळवण्याचं काम करणं म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. दुसरा आश्रम सांगितलाय गृहस्थ आश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जीवन जगत असताना विद्या ग्रहण केली की एखाद्या हुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचावं, आणि हुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचलं की गृहस्थ आश्रमामध्ये दिवा ब्राह्मणांच्या साक्षीने प्रवेश करणं. गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना प्रपंच थाटणं, जेवढं काही धन शुद्ध हेतूने नीती साफ ठेवून जेवढं काही धन कमवता येईल तेवढं धन कमवण्याचं काम गृहस्थ आश्रमामध्ये करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना मुलाबाळांना चांगल्या हुद्द्यापर्यंत नेऊन पोहोचवणं, आपलं कुटुंब थाटावं, आपला प्रपंच थाटावं याकरता काबाड कष्ट करणं हे गृहस्थ आश्रमातलं कर्तव्य तुमचं आमचं प्रत्येकाचं आहे. आणि गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना एकदा की संपूर्ण आपल्या मनातले काम पूर्णत्वाच्या दिशेला गेले, सिद्धीला गेले की वानप्रस्थ आश्रमामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो. त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर ठाईच बैसोने कराय चित्त आवडी अनंत आळवावा. देवाचं नामस्मरण, देवाला सामोरं जाणं, किंबहुना देवाच्या चरणाला घट्ट मिठी मारून इथून मागे देवाने केलेलं जे सहकार्य आहे, देवाने दिलेला जो आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाचे उपकार जे तुमच्या आमच्यावरती आहे त्या उपकाराला जागणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि तिथून पुढचा आयुष्यरूपी काळ म्हणजे चौथा टप्पा संन्यास आश्रम. त्या संन्यास आश्रमामध्ये जीवन जगत असताना जे जे होईल ते पहावे, खऱ्या अर्थाने कुटुंबाला आशीर्वाद देणं, संपूर्ण कुटुंबावरती कृपादृष्टी ठेवणं आपलं कर्तव्य असतं. हे 4 टप्पे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनातले. ज्या त्या टप्प्यामध्ये ज्या त्या आश्रमामध्ये आपण त्या पद्धतीने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. अगदी तद्वत याच न्यायाने आदरणीय वंदनीय रामनाथराव पालवे यांनी आतापर्यंतचे 2 टप्पे यशस्वी पद्धतीने पार पाडले. आता त्यांचं वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश झाला. बालपणामध्ये जीवन जगत असताना शालेय शिक्षण योग्य पद्धतीने मिळवावं,
आई वडिलांच्या शिक्षणाला जाणून, आई वडिलांच्या परिस्थितीला जाणून चांगल्या हुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचावं. 1 ते 25 चा टप्पा गाठत असताना, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जीवन जगत असताना शालेय शिक्षण घ्यावं. आणि शालेय शिक्षण घेतल्यानंतर ज्या वेळेला दिवा ब्राह्मणांच्या साक्षीने दुर्बळची कन्या, आवड परिवारातली कन्या त्यांच्या नशिबाची गाठ बांधावी आणि दिवा ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांचा संसार प्रपंच फुलावा. सगळ्या नातेवाईकांच्या एकोप्याने, सगळ्या जीवलग मंडळीच्या एकोप्याने देवा ब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकाला शब्द देवान गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. तुझी मला आणि माझी तुला गोड लागली साची. कधी मधी बोलूया कडी पाकळी ओ जसा त्यांनी त्यांच्या पत्नीला शब्द द्यावा, पत्नीने सुद्धा त्यांना शब्द द्यावा. जसा भाळ या धरतीला तसा राहील तुझ्या संगतीला, एकमेकाचा आधार माझा सोन्याचा संसार हजाराचा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर एकमेकांच्या साक्षीने जीवन जगत असताना, एकमेकांना प्रेमाचा शब्द देऊन गृहस्थाश्रमामध्ये जीवन जगत असताना प्रपंचाला सुरुवात करावी, संसाराला सुरुवात करावी. आणि संसाराला सुरुवात केल्यानंतर कुटुंबामध्ये गोकुळ तयार व्हावं. 1 मुलगा आणि 2 मुली. ओ माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदानं आलं, जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. जिकडे तिकडे आनंद. पण जे लेकर बाळ कुटुंबामध्ये जन्माला आले, त्या लेकरा बाळाने चांगल्या हुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचावं याकरता जीवन जगत असताना काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी कर्म केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवला पाहिजे. याकरता एका सेवेवरती रुजू व्हावं. 10 वर्ष ग्रीन कॉटन मध्ये काम करावं, कार्यरत राहावं. तिथून पुढे रेल्वे विभागामध्ये हामलेचं काम करावं, काबड कष्ट करावे, पळापळ करावी. आपलं कुटुंब उपवाशी झोपू नये. 1 मुलगा आहे आणि 2 मुली आहे. आपल्या लेकरा बाळांनी खऱ्या अर्थानं सुखा समृद्धी जीवन जगावं याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पळापळ करावी, राब 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 राबावं, काबड कष्ट करावे. प्रामाणिक राहावं, कुटुंबाशी संपूर्ण घराशी प्रामाणिक राहावं, आपुलकीने राहावं. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला खाली मान घालावी लागू नये याकरता प्रामाणिक राहून कार्य पार पाडावं, कर्तव्य पार पाडावं, काम करावं, काबाड कष्ट करावं. घरापासून कामापर्यंत इगतपुरीपर्यंत जाऊन पोहोचावं आणि कामापासून घरापर्यंत येऊन पोहोचावं. काबाड कष्ट करावे, पळापळ करावं, अगदी नीती साफ ठेवून जीवन जगावं. आणि नीती साफ ठेवून जीवन जगत असताना 2 मुलींचे विवाह सोहळे कन्यादान करावेत. आणि एका मुलाचं लग्न आत्ताच झालं. 2 कन्यादान हातातून पार पडावेत. गृहस्थ आश्रमाचे सगळे कर्तव्य 2 मुलींचे आणि एका मुलांचे विवाह पार पडल्यानंतर 60व्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी सेवानिवृत्त व्हावं. पण सेवानिवृत्त होत असताना या गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना एक दुःख त्यांच्या पदरात पडलं. ते दुःख म्हणजे वडील गेल्याचं दुःख. जीवन जगत असताना या मृत्यूलोकामध्ये जन्म सोहळा संपन्न झाल्यानंतर जावं लागतं. मृत्यूलोकातली सत्यता जरी असली, काळाचा पडदा तुम्हाला प्रत्येकाला ठरलेला जरी असला, तरी आपल्या कुटुंबामधून, आपल्या परिवारामधून आई आणि वडील जाऊच नाही ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. जावं लागतंय मृत्यूलोकातलं सत्य जरी असलं, मरावं लागतंय मृत्यूलोकातली सत्य जरी असली, काळाचा पडदा तुम्हाला प्रत्येकाला ठरलेला जरी असला, तरी आपल्या कुटुंबामधून, आपल्या परिवारामधून आधार देणारे अस्तित्व, पाठीवरती शब्दाची थाप टाकणारे पात्र आणि नितांत प्रेम करणारे आई नावाचे अस्तित्व आणि बाप नावाचे अस्तित्व सरूच नाही ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आहे. पण एकदा की आयुष्यरूपी काळ भरला की किती जरी वाचवण्याचा प्रयत्न केला, ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ठेवता येत नाही, वाचवता येत नाही. मृत्यूलोकातली सत्यता आहे. अंतत्वात याच न्यायाने जावं लागतं. या दृष्टिकोनातून काही काळापूर्वी बाप नावाचं पात्र त्यांच्या जीवनातून संपुष्टात आलं. का आई वडील जाऊ नये?
कारण या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग सांगितलेत. पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग सांगितला पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून दोनच पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात, आणि पारमार्थिक वर्गाचा विचार जर केला तर पारमार्थिक दृष्टिकोनातून फक्त एकच पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतं. मला जास्त विषयांतर या मुद्द्याचं करायचं नाही, मला महत्वाचा मुद्दा आपल्या मनापर्यंत पोहोचवायचा. व्यावहारिक दृष्टिकोनातून जे दोन पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात, त्या दोन पात्रांपैकी पहिलंच पात्र सांगितले आई नावाचं अस्तित्व आणि दुसरं पात्र सांगितले बाप नावाचं अस्तित्व. आणि या दोन चाकांपैकी एक चाक कुटुंबातील आधार गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झाला. आणि वडील निघून गेल्यानंतर या गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगत असताना त्यांना दुःखाच्या सागरामध्ये बुडावं लागलं. त्यांचं अंतःकरण आताच्या क्षणाला सांगत असेल, अरे या सेवानिवृत्त सोहळ्याच्या निमित्ताने सगळे नातेवाईक मंडळी, जीवलग मंडळी आपुलकीने प्रेमाने मला आशीर्वाद देण्याकरता, या माझ्या सुखामध्ये सामील होण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचतायत. पण आतापर्यंत केलेल्या सेवेचं फळ माझ्या पत्रामध्ये टाकण्याकरता आणि केलेल्या सेवेला आशीर्वाद देण्याकरता बाप नावाचं पत्र माझ्या जीवनामध्ये नाहीये. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. इथून पुढच्या आयुष्यामध्ये आशीर्वाद देण्याकरता जरी बाप नावाचं पात्र नसलं तरी आई हयात आहे. त्या आईकडे पाहतील आणि अंतकरण त्यांना सांगेल, सावळी ग माझी आई मला किती हो प्रेम देई, पण विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. त्या दुःखाच्या खऱ्या अर्थाने परिस्थितीमधून इथपर्यंत येऊन पोहोचावं. आणि आजच्या दिवसाला रेल्वे विभागामधून खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट पदावरून त्यांची सेवानिवृत्ती व्हावी आणि आपल्या सगळ्यांच्या एकोप्याने आपल्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थाने इथून पुढचं जीवन आनंदमय सुखासमृद्धीने आणि संयमात जीवन जगण्याकरता तत्पर राहावं. दोन आश्रम त्यांनी यशस्वी पद्धतीने पार पाडले. आता इथून पुढचे दोन आश्रम त्यांच्याकरता खूप महत्वाचे आहेत. इथून मागे देवाने जे सहकार्य केलं, इथून मागे देवाने जो आशीर्वाद दिला, इथून मागे देवाने सुखाचे जे उपकार जीवनामध्ये केले, त्या उपकाराला जागणं त्यांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यांचंच नाही, संपूर्ण कुटुंबाचं. मग उपकाराला जागण्याकरता काय करायचं? जन्मही तुमच्या आमच्यातच नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्यातच नाही, पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो काही ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय, त्या ऐश्वरूपी काळामध्ये जीवन जगत असताना ज्या देवाने तुमच्या आमच्यावरती उपकार केले, त्या उपकाराला जागणं आणि ऐश्वरूपी काळ सार्थकी लावणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. इथून मागचा तुमचा काळ खूप धावपळीचा होता, खूप पळापळीचा होता, काबाड कष्ट करण्याचा काळ होता. पण आता इथून पुढचा काळ संयमाचा, आरामाचा, संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देण्याचा काळ आहे. शांततेने जीवन जगण्याचा काळ आहे. मग या शांततेने जीवन जगण्याच्या काळामध्ये जीवन जगत असताना जन्म जरी आपल्या हातात नसला आणि मृत्यू जरी ते आपल्या हातात नसला, पण दोन्हींच्या मधला जो कालावधी आहे हा ऐश्वरूपी काळ सार्थकी लागण्याकरता आपण तत्परतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून उरलेल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना उरले ते हरी तुम्हा समर्पण, या उक्तीनुसार देवाला समर्पण करणं, ऐश्वरूपी काळ देवाच्या चरणाला वाहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. मग ऐश्वरूपी काळ देवाला वाहण्याकरता काय करायचं? आपला ऐश्वरूपी काळ सार्थकी लावण्याकरता काय करायचं? आपला ऐश्वरूपी काळ सार्थकी लागावा त्यांच्याकरताच नाही, आपल्या सगळ्यांकरता. जे जे सेवानिवृत्त झाले आणि आता संयमात, शांततेत आणि आशीर्वाद देण्याचं काम करतायत, संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शन करण्याचं काम करतायत, त्यांच्याकरता सगळ्यांकरता. जो काही ऐश्वरूपी काळ शांततेमध्ये आपण जीवन जगतोय, त्या ऐश्वरूपी काळामध्ये आपला ऐश्वरूपी काळ सार्थकी लागावा याकरता आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम आश्रमामध्ये जीवन जगत असणारे सगळेच्या सगळे मंडळी, सगळ्यांकरता महत्वाचा मुद्दा आहे का, जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. जीवन जगत असताना जो काही उरलेला ऐश्वरूपी काळ आहे, त्या उरलेल्या ऐश्वरूपी काळामध्ये आपण देवाच्या चरणाला घट्ट मिठी मारून जीवन जगणं, देवाच्या उपकाराला जागणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग आपला ऐश्वरूपी काळ सार्थकी लागावा याकरता काही गोष्टी अशा सांगितल्यात की अजिबात चुकवायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की चुकूनही करायच्या नाही. ऐकताना तुम्ही सगळे बोर झाले का? जाऊ का? ऐका, तुमचा आमचा ऐश्वरूपी काळ सार्थकी लागण्याकरता उरलेल्या दिवसामध्ये संयमाने जे दिवस जगायचे आपल्याला, त्या दिवसामध्ये शांततेने जे दिवस जगायचे त्या दिवसामध्ये जीवन जगत असताना आपला ऐश्वरूपी काळ सार्थकी लागावा याकरता काही घटना अशा सांगितल्यात की अजिबात चुकवायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की चुकूनही करायच्या नाही. त्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. दुरून डोंगर साजरे, समोर विस्तव माहिती प्रत्येकाला.
विस्तवे. त्या विस्तवाच्या जास्त जवळ जर गेलं तर काय होतं, चटका बसतो. आणि विस्तवाच्या जास्त लांब जर राहिलं तर काय होतं, थंडी वाजते. दीपक महाराज बरोबर की नाही? म्हणून विस्तवाच्या जास्त जवळही जायचं नाही आणि विस्तवाच्या जास्त लांबही राहायचं नाही. तशा काही घटना अशा सांगितल्यात की त्यांच्या जास्त जवळही जायचं नाही आणि जास्त लांबही राहायचं नाही. आपला ऐश्वर्य काळ सार्थकी लावण्याकरता शास्त्रकार वर्णन करतात, सुभाषितकार वर्णन करतात. या 7 गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधी सांगतात. कोणत्या 7 गोष्टी? गजम, करम, श्वानम, मत्तम, रंडाम च बहुभाषिणीम, राजपुत्रम च कुमित्रम च दूरतः परिवर्जेत. या 7 गोष्टींपासून, 7 घटनांपासून 4 हात लांब राहिलेलं कधी चांगलं. पहिली गोष्ट सांगितली गज. गज म्हणजे हत्ती. हत्तीपासून 4 हात लांब राहायला सांगितलं. हत्ती हा प्राणी पाळीव प्राणी जरी असला तर त्याच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधी चांगलं. कधी विध्वंस करेल सांगता येत नाही. पहिला मुद्दा गज. दुसरा मुद्दा खर. खर म्हणजे गाढव. गाढवापासून सुद्धा 4 हात लांब राहिलेलं कधी चांगलं. आणि म्हणून आपले जुने माणसं म्हणायचे ना, गाढवाच्या बोला 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 गाढवाच्या पुढूनही जायचं नाही, गाढवाच्या मागूनही जायचं नाही. गाढवाच्या पुढून जर गेलं तर गाढव धावा घेतल्याशिवाय राहत नाही. आणि गाढवाच्या पाठीमागून जर गेलं तर गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही. गाढवावरती किती उपकार करा, गाढवाला उपकाराची जाणीव राहत. गाढवाला उपकाराची जाणीव राहत नाही. गाढवाला उपकाराची जाणीव राहत नाही. मी 4 पायाच्या गाढवाचं सांगतोय बरं का. गाढवाशी किती आपुलकीने बोला, किती प्रेमाने बोला आणि गाढवाला किती प्रेम द्या, पण गाढवाला उपकाराची जाणीव राहत नाही. एकदा काय झालं माहिती का? ऐका तुम्ही सर्वांगाचे काम करून. एकदा काय झालं, एक गाढव जंगलामधून चाललं होतं आणि चालता 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 त्या गाढवाच्या पायात काटा मोडला. बाबा ऐकता ना तुम्ही? ऐका. चालता चालता त्या गाढवाच्या पायात काटा मोडला आणि गाढवाच्या पायात काटा मोडल्यामुळे सरळ चालणारं गाढव लंगडायला लागले. आणि लंगडता लंगडता चालत असताना त्या गाढवाच्या शेजारून एक कोल्हा चालला होता. इकडे लक्ष द्या, ऐका. गाढवाच्या शेजारून कोल्हा चालला होता. त्या कोल्ह्याचं लक्ष गाढवावरती गेलं आणि त्या कोल्ह्यानं गाढवाला विचारलं, गाढव दादा, रोज तुम्ही सरळ चालताना दिसतात, आज तुम्ही लंगडताना दिसतात, नक्की झालं तरी काय? आणि मग त्या गाढवाने सांगितलं, माझ्या पायात ना काटा मोडला. मला सरळ चालण्याची खूप अपेक्षा असून सुद्धा पायाला वेदना होत असल्या कारणास्तव मला सरळ चालता येत नाही, लंगडावं लागतं. आणि मग त्या गाढवाने असं सांगितल्यानंतर त्या कोल्ह्याला दया आली आणि त्या कोल्ह्यानं त्या गाढवाला सांगितलं, गाढव दादा, तुमच्या पायातला काटा जर काढला नाही तर तुम्हाला दिवसभर असंच लंगडत चालावं लागेल. हे काय मला सहन होणार. एक काम करता का, मी तुमच्या पायातला काटा काढू का? गाढव म्हटलं, वा, भर अरण्यामध्ये माझी काळजी करणार तू एकटाच भेटला, काढ ना माझ्या पायातला काटा. गाढवाच्या पायातला वेदना थांबावा म्हणून आणि गाढवाच्या पायातला काटा काढण्याकरता मागचा पुढचा विचार न करता कोल्ह्याने गाढवाच्या जवळ आपुलकीने यावं. कशाने? बोला बोला, कशाने? जोबले का काय? कशाने यावं? आपुलकीने यावं. आपुलकीने या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. आपुलकीने जवळ यावं आणि गाढवाच्या पायातल्या वेदना थांबाव्या याकरता त्या गाढवाचा पाय स्वच्छ मांडीवरती घ्यावा आणि गाढवाचा पाय स्वच्छ मांडीवरती घेऊन गाढवाच्या पायाला वेदना होऊ न देता अलगद त्या गाढवाच्या पायातला काटा काढावा आणि लांब टाकून द्यावा. गाढवाच्या पायातला वेदना थांबता क्षणी आणि गाढवाच्या पायातला काटा काढता क्षणी गाढवाने जागेवरती उभं राहावं. असं ताट उभं राहावं. कसं? असं ताट उभं राहावं. आणि ताट उभं राहून ज्या कोल्ह्याने गाढवाच्या पायातला काटा काढला होता त्या कोल्ह्याला जी किक ठेवून द्यावी, कोल्हा त्या स्टँड पर्यंत जाऊन पडावा, पेट्रोल पंपापर्यंत जाऊन पडावा. संपला माझा दृष्टांत इथपर्यंतच होता. ज्या कोल्ह्याने आपुलकीने गाढवाच्या पायातला काटा काढला होता, पायातला काटा काढण्याचे उपकार ज्या कोल्ह्याने केले होते त्या कोल्ह्याला सुद्धा गाढवाने सोडलं नाही. अशीच प्रवृत्ती जगामध्ये पाहायला मिळते. या प्रवृत्तीपासून सुद्धा 4 हात लांबलेलं कधीही चांगलं. गजम. दुसरा मुद्दा सांगितलाय खरम. तिसरा मुद्दा सांगितलाय श्वान. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याचा सुद्धा स्वभाव आहे, त्याला गती सहन होत नाही. एखाद्याने चांगली गती जर धरली तर कुत्र्याला सहन होत नाही. आपण कितीही चांगल्या रस्त्याने चला, रस्त्यामध्ये जर कुत्रा असलं तर कुत्र्याला सहन होत नाही. कुत्र भुंकतं, किंबहुना खऱ्या अर्थाने भोबा भोबा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्वानापासून 4 हात लांबला सांगितलंय. गजम, खरम, श्वानम. चौथा मुद्दा सांगितलाय मत्तम. मत्तम म्हणजे उन्मत्त झालेली व्यक्ती. गडगंध श्रीमंती आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण उन्मत्त झालेली आहे. अहंकाराने उन्मत्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा 4 हात लांबला सांगितलंय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा रण्णामचे बहुभाषिणी. बहुभाषिणी म्हणजे अति बोलणारी, अति बडबड करणारी महिला. माफ करा बरं का, माझ्या मनाचं नाही, शास्त्रातला पुरावा.
अति बडबड करणारी महिला, अति बोलणारी महिला, बहुभाषिणी म्हणजे अति बोलणारी महिला, त्याच्यापासून सुद्धा 4 हात लांबायला सांगितलंय. त्याच्यानंतर पुढचे 2 मुद्दे असे आहेत. एखादा राजाचा मुलगा आहे, गडगंध श्रीमंती आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण स्वतःच्या श्रीमंतीच्या जोरावरती समोरच्या गरीबाला काहीतरी कमी समजतोय, तिरस्कार करतोय, असा राजाचा मुलगा जरी असला तरी त्याच्यापासून 4 हात लांबायला सांगितले. राजपुत्रमच. आणि शेवटचा मुद्दा कुमित्रमच, त्याच्या संगतीमध्ये राहून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये टिकत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून व्यसन बाजूला करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून कीर्तनामध्ये बसण्याची अपेक्षा असून सुद्धा गप्पा माराव्या लागतात, ज्याच्या संगतीमध्ये राहून टाळ घेऊन उभं राहण्याची इच्छा असताना सुद्धा टाळ घेऊन उभं राहता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून निवृत्तनाथांची सेवा करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून पंढरपूरची वारी करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून आपुलकीने जीवन जगता येत नसेल, असा कुमित्र जर असेल तर त्या कुमित्रापासून 4 हात लांब राहिलेलं कधी चांगलं. या ज्या गोष्टी आपण जर बाजूला सारल्या तर आपलं आयुष्य रुपी सार्थकी लागेल. दूरतः परिवर्जयेत, या गोष्टींपासून 4 हात लांबडायला कधी चांगलं. आणि आपला आयुष्य रूपी काळ सार्थकी लागावा याकरता काही घटना, काही गोष्टी अशा सांगितल्यात की अजिबात चुकवायच्या नाही. मग आता वानप्रस्थाश्रमामध्ये जीवन जगणारे सगळे मंडळी आणि संन्यासाश्रमामध्ये जीवन जगणारे सगळे मंडळी, त्यांच्याकरता मधला पर्याय असा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा अरे आयुष्य रूपी काळ सार्थकी लागावा याकरता एक काम कर, उरले ते हरी तुम्हा समर्पण. या उक्तीनुसार काय करायचं? जवै सकाळा शीतळ आठे, जवै सकाळ शीतळ आगे, हात चावया पाये, हात चावया पाये, सबक अपने स्वहित पाये, तीर्थयात्र जाय सुख नको, जब काना दूरी ठेला, जब काना असे दूरी ठेला, हे तब तू अपने स्वगीत मागे, तीर्थयात्रे जाय चुक नको, तीर्थयात्रे जाय चुक नको, तीर्थयात्रे जाय चुक नको, जब काने असे दूरी ठेला, जब काने असे दूरी ठेला, शुभम महाराजां करता टाळी वाजवा सगळ्यांनी. एवढ्या माणसांच्या मनाने टाळ्याचा जोरात वाजवा. कीर्तनात बसल्या बसल्या हाताने टाळी वाजवण्याचा अजिबात कंटाळा करायचा नाही. त्या कीर्तनात बसल्या बसल्या नुसत्या हाताने टाळ्या जरी वाजवल्या ना तरी तुमच्या आमच्या जन्मजन्मांच्या पापांची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, तुमच्या आमच्या जन्मांच्या पापांची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. म्हणून टाळी वाजवण्याकरता कीर्तनामध्ये तरी अजिबात कंजूसपणा करायचा नाही. एकदा तुमच्याकडे जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीने खणखणी टाळी वाजवा सगळ्यांनी. हा असं असतं ते. फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळ्या सुद्धा वाजवतात. पण अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिले चरण सुरबद्ध केलंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला शिकवतात की बाबा जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. पहिला मुद्दा, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. आणि म्हणून आता ते सेवानिवृत्त झालेत, त्यांना विनंती करेल, आता तुम्ही प्रपंचाच्या जबाबदारीमधूनही मुक्त झाले. 2 मुली आणि 1 मुलगा यांच्या कर्तव्यातूनही तुम्ही मुक्त झाले. ते कुठे गेले पण आता? वा वा वा, त्यांना बोलवा ना, इकडे बोलवा. या रामनाथराव इकडे. हो या 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 या. वा वा, हे सगळे तुमच्या करता आलेत कीर्तनाला. या तुम्ही बसा इकडे खाली, या इथं बसा. हो बसा. आता हे सगळे तुम्हालाच भेटायला आले. तुम्हाला भेटल्याशिवाय कुठं जाणार नाही. तुम्ही जर कीर्तनात बसले तर तेही कीर्तनात बसतील, आणि तुम्ही जर पाठीमागे जर भेटले त्यांना तर तसेच पळून जातील ते. ऐका, तुमच्या निमित्ताने त्यांना कीर्तन श्रवण तरी होईल. अधिक मास चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातले तुम्ही 2 टप्पे पार पाडले, ब्रह्मचारी आश्रम आणि गृहस्थ आश्रम. आता तुमच्या वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश झाला. आता इथून मागे तुम्ही जी जबाबदारी पार पाडली, एका मुलाचं लग्न केलं, 2 मुलींचे लग्न केले, कुटुंबातल्या सगळ्या जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडल्या. आता तुमचे संयमाचे आणि शांततेचे दिवस आहे. आता संयमाच्या दिवसामध्ये आणि शांततेच्या दिवसामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला एक जबाबदारी आहे. इथून मागे देवाने जी कृपा तुमच्यावरती केली, इथून मागे देवाने तुमचं कुटुंब जसं सुखात ठेवलं, तसं त्या देवाच्या कृपेला, त्या देवाच्या उपकाराला जागणं तुमचं काम आहे. मग आता काय करायचं? एक काम करा, आता निवांत आहे तुम्ही, सेवानिवृत्त झाले. आता 29 तारखेला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळा वैकुंठ पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे, बरं का. जोपर्यंत तुमचे हातपाय साथ देतात, तोपर्यंत देवाच्या प्रेमाला जागणं तुमचं कर्तव्य आहे. इथून मागे देवाने जसं तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुखात ठेवलं, त्या देवाने तुमच्यावरती जे केलेले जे उपकार आहे, त्या उपकाराला जागणं तुमचं कर्तव्य आहे. नाही तुम्हाला जास्त काळ शक्य झालं, नाही तुम्हाला महिनाभर जाता आलं, पण कमीत कमी नगर पासून पुढे तरी त्या वारीचा आनंद घ्या. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात. मला सरांनी मगाशी सांगितलं म्हणे, महाराज संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जीवन जगत आहे. ही आनंदाची बाब आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंब घरामध्ये खऱ्या अर्थाने कोणी बाटलेलं नाही, कोणी नॉनव्हेज खाल्लं नाही, कोणी काही नाही, संपूर्ण कुटुंब आनंदात जीवन जगत आलं. महाराज ही आनंदाची बाब आहे. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये देवाने जी कृपा तुमच्यावरती केली, त्या कृपेला जागणं तुमचं काम आहे. जोपर्यंत तुमचे हातपाय साथ देतात, तोपर्यंत देवाच्या त्या चरणाला मिठी मारण्याकरता अजिबात चुकू नका. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. मग पंढरपूरलाच का जा असं तुमच्या मनापर्यंत पोहोचवलं? कारण पंढरपुरा इतकी श्रीमंत वारी दुसरी कोणतीच नाही. पटून देईल तुम्हाला सगळ्यांना, त्यांनीच नाही हो, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्याने सगळ्यांनी. पंढरपुरा इतकी श्रीमंत वारी आणि अधिकार संपन्न वारी कोणतीच नाहीये. काशी यात्रा जर केल्या तर 5 वेळेला कराव्या लागतात, द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळेला करावी लागते. पण द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ, काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ आणि पंढरपुराची फक्त एकच वारी केल्याचं फळ एकदम समर्पक आहे. म्हणून पंढरी पंढरपूरच्या वारीचा रस्ता का सांगितला? कारण पंढरपूरच्या वारीत ती श्रीमंत वारी आणि अधिकार संपन्न वारी कोणतीच नाहीये. काशी यात्रा जर केल्या तर 5 वेळेला करावे लागतात, द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळेला करावी लागते. पण द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ आणि काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ आणि माझ्या पांडुरंगाची फक्त एकच वारी केल्याचं फळ एकदम समर्पक आहे. म्हणून पंढरीसी जाय एक वेळा, कमीत कमी आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी पायी करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, तो आनंद पाहण्याकरता, तो आनंद उपभोगण्याकरता एकदा तरी पंढरपूरच्या वारीमध्ये सामील होणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण ज्या क्षेत्रावरती राहतोय, आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय, तो जिल्हा पुण्य आणि पवित्र जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि संबंध वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा आपल्या त्र्यंबकेश्वर मध्ये समाधीस्थ आहेत. ही खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आपल्या नाशिककरांना. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान जर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांच्या सानिध्यात त्या वारीमध्ये सामील होऊन पंढरपूरच्या वाटेने चालणं तुमचं आमचं चला भो पंढरीचा चला पंढरीचा जीवाचा 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 चला भो पंढरीचा
तपात थोडा सिरीला जीवाचा जीवलगा सदा हो पंढरीला हो पंढरीला हो जीवाचा जीवलगा हे जीवाचा जीवलगा हो जीवलगा चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. कमीत कमी आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूरची वारी करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. खूप आनंद आहे मंडळी पंढरपूरच्या वारीमध्ये, खूप आनंद. तो आनंद घेण्याकरता कमीत कमी एकदा तरी पंढरपूरच्या वारीमध्ये सामील होऊन पहा. किती आनंद आहे. दरवर्षी वट पौर्णिमेच्या पर्व काळावरती माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांचा पायी पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो. किती आनंद असतो सांगून जाईल तुम्हाला भक्त बारा काही नाही का. मागच्या वर्षी 10 जूनला निवृत्तनाथांचा प्रस्थान सोहळा संपन्न झाला होता. या वर्षी 29 जूनला अधिक मास मध्ये आल्यामुळे एवढा आनंद आहे. दरवर्षी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने निवृत्तनाथांना भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने जावं लागतं. वट पौर्णिमेच्या प्रसंगाला जावं लागतं. जात असताना लाखोनी भाविक लाखोनी वारकरी माझ्या निवृत्तनाथांच्या सोबत असतात. लाखोनी वारकरी लाखोनी भाविक निवृत्तनाथांच्या सोबत असतात. ज्यावेळेला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात त्यावेळेला सगळेचे सगळे वारकरी निवृत्तनाथांकडे डोळे भरून पाहतात आणि पांडुरंगाचा चरणाचं स्मरण मनातले मनात करतात आणि प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांचा अंतःकरण सांगत असतं. भीमाती एक वसविले नगर भीमाती एक वसविले नगर. ताली वाजवा सगळ्यांनी एका तालात एक ताल. ज्यावेळी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांचा पायी पालखी सोहळा भूवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो त्यावेळेला लाखोनी भाविक लाखोनी वारकरी माझ्या निवृत्तनाथांच्या सोबत असतात. प्रत्येकाचा अंतःकरण प्रत्येक क्षणाला सांगत असतात कधी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचेल आणि कधी पवित्र माता पांडुरंगाच्या चरणावरती टिकेल ही अपेक्षा अनेक वारकऱ्यांच्या मनात असते. एक तारी भीमातीरी एक वसविले नगर भीमातीरी एक वसविले नगर. नाव पंढरपूर हो रे त्याचे नाव पंढरपूर रे त्याचे नाव पंढरपूर हो रे त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाचे चरभुज जाते तेथील मुखाचे चरभुज जाते. जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावारे. म्हणजे पंढरपूरला जाण्याचा अट्टाच चतुर्थ कोबऱ्या तुमच्या आमच्या सामान्य जीवाला करताय. ते पंढरपूर तीर्थक्षेत्र नक्की आहे तरी कुठं. जम्मू या दिवा माझी एक पंढरपूर गाव इथं बसलेले आजूबाजूला पाठीमागे बसलेले सगळ्यांनी काय करता. एक ताल जम्मू या दिवा माझी एक पंढरपूर गाव
दया मागया हे चला दया भोजन मागा त्याच्या चरणी लागावो. आता एक प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे. इथं बसल्या बसल्या वारीच्या वाटेवरच्या 2 चाली तुमच्या मनापर्यंत पोहोचवल्या. त्या चाली ऐकल्यानंतर तुम्हाला इथला आनंद मिळाला की घरची आठवण झाली? बोला बोला. इथला आनंद मिळाला की घरची आठवण झाली? इथला आनंद मिळाला. मग कीर्तनात बसल्या बसल्या वारीच्या वाटेवरच्या फक्त 2च चाली ऐकल्या तरी एवढा आनंद मिळतो, तर वारीच्या वाटेवरती ह्याच चाली ऐकायला मिळतात, किती आनंद असेल. वार कोणता आहे, तारीख कोणती आहे, काही समजत नाही हो. एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. तो आनंद घेण्याकरता जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय तुमचे साथ देत आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. ऐश्वर्यपिका सार्थकीला गेल. दुसरा मुद्दा, आपला ऐश्वर्यपिका सार्थकीला गावा हा हेतू जर आपल्या मनाचा असेल तर एक काम करा. काय काळ दोरी अतिशय गोड अभंगाचं दुसरं चरण स्वरबद्ध केलंय. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, उरलेल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण सावधानतेने जीवन जगावे याकरता जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, जब हा काळ असे
दुरी ठेला तव तू हरी गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरून मला न वंचे त्याला चुकू नको. देवाचं भजन करण्याकरता चुकू नका, देवाचं चिंतन करण्याकरता अजिबात चुकू नका. काळ रूपी अस्तित्व तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे उभं आहे. कधी तुमच्या आमच्यावरती झडप घालेल सांगता येत नाही. आता जीवन जगत असताना आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जे काळ रूपी अस्तित्व तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आपली वाट पाहत आहे उभं आहे, त्या काळाच्या तोंडात आपल्याला मारता आली पाहिजे. काय करता आलं पाहिजे? तुम्ही इकडे बघा ना माझ्या. जो काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे उभा आहे त्या काळाच्या काय करता आली पाहिजे? तोंडात मारता आली पाहिजे. आपल्याला काय मारता आली पाहिजे? म्हणजे सोपं करून सांगू का? अजून थोडस सांगू का? जो काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे उभा आहे त्या काळाच्या मुस्कटात मारता आली पाहिजे. आपल्याला काय करता आली पाहिजे? मुस्कटात मारता आली पाहिजे. पण आपल्यासारख्या सामान्य जीवने उठावं आणि काळाच्या मुस्कटात मारावी. काळ काय एवढा साधा नाही आणि काळ काय एवढा सोपा सुद्धा नाही. काळाच्या मुस्कटात मारण्याकरता, काळाच्या तोंडात मारण्याकरता तेवढं बळ तुमच्या आमच्या मनगटामध्ये असावं लागेल. आणि ते बळ तुमच्या आमच्या मनगटामध्ये तयार करण्याकरता, तेवढी शक्ती तुमच्या आमच्या मनगटामध्ये तयार करण्याकरता, त्या शक्तीची श्रीमंती तुमच्या आमच्या मनगटामध्ये तयार करण्याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एक काम करा, बाता रामबाणी हरे रामबाणी बातावरा हरी रामबाणी या मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण ठेवून जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण जर मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण ठेवून जर जीवन जगलो तर काळाच्या तोंडात मारण्याकरता बळ तुमच्या आमच्या मनगटामध्ये तयार झाल्याशिवाय राहणार नाही. पण 24 तास दिवसाचे आपल्याला मिळतात दीपक महाराज. दिवसाच्या 24 तासापैकी रोज कमीत कमी 15 मिनिटं तरी राम नाम मुखाने गायला पाहिजे. उरलेले 23 तास आणि 45 मिनिटं या आपल्याच हक्काचे. काय जीवनाचा आनंद लुटायचा तेवढा लुटा, पण कमीत कमी रोज 15 मिनिटं तरी राम राम मुखाने गाणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. जे राम नाम तुम्ही आम्हाला गाण्याकरता जगद्गुरु तुकोबराय 8 तास धरतात, ते राम नाम तुम्ही आम्ही गायले यात नवल नाही हो, किंवा तुम्ही आम्ही गातो यात नवल नाही. हे जे राम नाम आहे हे राम नाम भगवान शिवांनी सुद्धा कैलासात भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव सदाशिव सदाशिव राम सदाशिव भजन करी भजन करी महादेव भगवान शिवाने सुद्धा गावं, कैलासात बसावं आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं भजन करावं. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. नुसतं गायलं यात नवल नाही, हे जे राम नाम हे राम नाम भगवान शिवाचा आत्मा सांगितला. काय सांगितला? काय सांगितला? बोला बोला पाठीमागची मंडळी काय सांगितला? आत्मा सांगितला. हे माझ्या मनाचं नाही. आत्मा जो शिवा राम हो, आत्मा जो शिवा राम जो शिवा राम हो, आत्मा जो शिवा हरे हरे तो राम कृष्ण वाचा भाव हा देवाचा. आत्मा जो शिवाचा, आत्मा जो शिवाचा राम देव हो, आत्मा जो शिवाचा राम देव राम कृष्ण वाचा भाव हा जीवा.
आत्मा जो शिवाचा राम जप ज्ञानोबरांच्या हरिपाठातली खूप हीच आनंदाची बाब आहे किंबहुना मोठी गंमत उत्तरार्ध जर म्हटला तर पूर्वार्ध आठवत नाही आणि पूर्वार्ध जर म्हटला तर उत्तरार्ध आठवत नसता शेजारच्या माणसांनी मदत करावी लागते अतिशय गोड पुरावा मांडला एकदम समर्पक आत्मा जो शिवाचा राम जप राम कृष्ण वाचा बाबा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप हे जे राम नाम आहे हे राम नाम भगवान शिवाने नुसतं गायलं यातनं नाही हे राम नाम भगवान शिवाला एवढं प्रिय आहे एवढं प्रिय आहे एवढं प्रिय आहे की भगवान शिवाचा आत्मा सांगितलाय आत्मा जो शिवाचा राम म्हणजे राम नाम मुखाने गायलं तर आपल्या मनगटामध्ये ताकद तयार झाल्याशिवाय राहत नाही मग कसं गायचं सांगतो जरा सगळ्यांनी भजन माझ्या पाठीमागे आता अधिक मास चालू आहे पुरुषोत्तम मास चालू आहे तुमच्या आमच्या सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर ठरलं तर दोंड्याचा महिना चालू आहे दोंड्याच्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये देवाचं भजन जर केलं तर काही 1000 पटीने भजन केल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं गड्या अधिकस्य अधिकम फलम म्हणून सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा सगळ्यांनी गोड टाळी वाजवायची पुरुष मंडळी माता माऊल्या सगळ्यांनी एका तालात टाळी वाजवायची मस्त पैकी म्हणायचं श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम खाली बसलेल्या मंडळीच्या आवाजाला पाहिजे समजेल एक साथ श्रीराम जय राम जय राम बोला बोला जय श्रीराम जय राम जय राम इकडचा आवाज हा हा श्रीराम जय राम जय राम बोला श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय श्रीराम जय म्हणून जगत जगत काय तव तो हरी हरी महिला मनी भाव धरुणी भला न म्हणजे त्याला चुकू नको अजून काय सांगितलंय जेवढं काही ऐश्वर्य काळामध्ये धन कमवलंय ते मातीमोल होऊ नये याकरता सावधानतेने जीवन जगावं हा हेतू जगद्गुरु तुकोबरायांच्या मनाचा आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जोडोनी धन गाली माती ब्रह्मरुद्र पूजन यती सत्य आचरण दया होती करी सांगाती चुकू नको जे काही धन आपण कमवलंय एवढी काही संपत्ती आपण कमवली एवढा काही पैसा आपण कमवलाय एवढी काही लक्ष्मी आपल्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलीये ते धन मातीमूल होऊ नये याकरता देव देश धर्माकरता आपल्या उत्पन्नातला काहीतरी थोडासा भाग आपण अर्पण करणं आणि धनाला शुद्धता प्राप्त करून घेणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जोडोनी धन न गाली माती ब्रह्मरुद्र पूजन यती सत्य आचरण दया होती करी सांगाती चुकू नको सत्य आचरणाने राहणाऱ्या माणसाची संगत करण्याकरता चुकू नका आणि शेवटचा मुद्दा दशा यवन बांधली अंगी पांगीला नवे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगती चुकू नको संतांची संगत करण्याकरता चुकू नका आणि हे सगळं करण्याकरता जर चुकलो तर काय होईल मग ते नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल गाही तुका म्हणे तैय महाज्ञा विठोबार जय
भजन आपल्याला सगळ्यांना करायचं, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. आता टाळही वाजणार नाही, पखवाजही वाजणार नाही, वाजी ती फक्त तुमची. आणि टाळी वाजवण्याची कोणी टाळाटाळी करायची. घरावरती आहात, इथं बसलेले, पाठीमागे बसलेले, गप्पा मारणारे, झालं कीर्तन संपलं, आता शेवटचं भजन. घरावरती आहात, तिकडे ओट्यावरती बसणारे सगळ्यांना विनंती, पाठीमागे उभे असणारे सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. टाळही वाजणार नाही, पखवाजही वाजणार नाही, वाजेची फक्त तुमची. टाळी वाजवण्याची कोणी टाळाटाळी करायची नाही. घरावरती आहात, समजून एक साथ माझ्या हाताकडे लक्ष द्या. हा एक संग 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 एका तालात टाळी. हा एक वास एकच फक्त. हा 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 एक ज्या देवाने तुम्ही आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं संतांचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करायचं नाही.
आणि आता जर देवाचं भजन करायला कंटाळा केला तर वरल्याळीला तुम्ही सावध राहावे वरल्याळीला तुम्ही सावध राहावे वरल्याळीला ताली वाजवा सगळ्यांनी एका वाह 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 महाराज वरल्याळीला तुम्ही सावध राहावे वरल्याळीला हो वरल्याळीला तुम्ही सावध राहावे मगले होई सवे पाटील बुवा चिठ्ठी येईल मग कळेल सारे 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 पिंगळा 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 बोल बोल रे पिंगळा बोली बोल रे पिंगळा महावारी बोली बोल रे पिंगळा बोली बोलत देखा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा हे वर्तमान घोटे जाणे वर्तमान घोटे वर्तमान घोटे ठिकाणी बोलू आणि वर्तमान घोटे मला पंढरीला बोली बोलो
हात मारल त्याच्याकडे जाईल तर तुम्ही तर जाईल आमचं काय जाणार आहे नाथ महाराज म्हणतात वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे आता तरी ऐकू नाही तर एका जनार्दनी आमचे काय बाजाईल म्हणून सावधान प्रत्येकाशी प्रेमाने राहा आदराने राहा मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणामध्ये प्रत्येकाने जीवन जगा आज या ठिकाणी आदरणीय वंदनीय श्री रामनाथराव नागोशेठ पालवे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलोय खऱ्या अर्थाने आयुष्यातले 2 आश्रम 2 टप्पे त्यांनी यशस्वी पद्धतीने पार पाडले आणि आता वानप्रस्थ आश्रमामध्ये ते प्रवेश करत आहेत किंबहुना खऱ्या अर्थाने आता संयमाची शांततेची आणि पळापळ न करण्याचे दिवस त्यांच्या जीवनामध्ये येऊन ठेपलेले आहेत खऱ्या अर्थाने इथून पुढच्या आयुष्याकरता त्यांना मी माझ्या वतीने तसेच आमच्या भेंडाळी आणि भेंडाळी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने निफाड तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने या कीर्तनामध्ये उपस्थित असणारे सगळे गुणीजन मंडळी सगळ्या गुणीजनांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने तसेच विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने खूप खूप अंतःकरणापासून शुभेच्छा देतो अशीच वारकरी संप्रदायाची सेवा परमार्थ सेवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये घडत राहो अशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आणि माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या चरणावरती प्रार्थना करतो खूप खूप मनापासून शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करतो ज्ञानेश्वर जय 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 त्रैलोक्य पावन नाथाची चरण